हे राजकीय रिपोर्ट नंतर आता धक्कादायक बातमी आहे सातारा जिल्ह्यातून। एक मोठी बातमी आहे। जिल्हा रुग्णालयात एक संतापजनक घटना घडली। या ठिकाणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल झाली आहे, त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला। एवढेच नाही तर एका कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील करून टाकले। चिता पेटल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। त्या घटनेमुळे कुटुंबियांनी संताप आपला व्यक्त केलेला आहे। त्यांनी रुग्णालयात जाऊन गोंधळ घातला। तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं की ते आम्हाला उघडून दाखवा की ती बॉडी आमचीच आहे का म्हणून। तर त्यांनी आम्हाला बॉडी उघडून दाखवायला नकार केला। नाही म्हणले बॉडी उघडून दाखवणार, तुम्ही जावा असंच। आम्ही वायला गेलो। आम्ही घरी गेल्यानंतर आम्ही बॉडीचं तोंड उघडल्यानंतर बघितलं तर ती बॉडी आमची नव्हती। आमची बॉडी आरफळला नेली होती आणि आरफळला नेल्यानंतर तिथल्या लोकांनी त्या बॉडीचं तोंड न बघता आमच्या बॉडीचा अंत्यविधी केला। म्हणजे सरळ सिव्हिलच्या लोकांनी आमच्या बॉडीचा मर्डर केल्यासारखं केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही इथे सगळ्यांसोबत बोललो, पोलिस आले तरी ते सगळेजण आम्हाला टोलवाटोलवीची उत्तरं देत होते। आमच्या रजिस्टरनुसार सर्व नातेवाईकांनी त्या सह्या केलेल्या आहेत, पण जी पहिली बॉडी गेली त्यामध्ये ते त्यांनी ओळखता आली नाही किंवा काही माहित नाही मला, त्यामुळे ते थोडं हे असा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे। याबाबत आम्ही आता आमचे जे पोस्टमॉर्टम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना निलंबनाचे आदेश दिलेले आहेत। आत्ताच्या घटनेमध्ये जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल आम्ही वरिष्ठांना त्याबद्दल पत्रव्यवहार करत आहे आणि त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांकडून आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू।